अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं नवाब मलिकांकडे मुंबईतल्या निवडणुकांची धुरा सोपवली आहे। मात्र गँगस्टर दाऊदची बहीण हसीना पारकर सोबत मलिकांचं नाव जोडलं गेल्यानं भाजप आक्रमक भूमिकेमध्ये आहे। राष्ट्रवादीनं निर्णय न बदलल्यास भाजप, शिवसेना आणि रिपाई असे एकत्रितपणे मुंबईत लढू असा इशारा भाजपनं दिलाय। दरम्यान मुंबईत महायुती म्हणून नव्हे तर युती म्हणून लढण्याचा निर्णय हा भाजप आणि शिवसेनेनं घेतला। मात्र या मुद्द्यावरती उपमुख्यमंत्री अजित पवारांनी नवाब मलिकांची पाठराखण केली। नेतृत्व कुणाकडे द्यायचं याचा निर्णय पक्ष घेईल, आमच्या प्रवक्त्यांनी जी भूमिका मांडली तीच आमची भूमिका, असं म्हणत अजित पवारांनी एक प्रकारे नवाब मलिकांची पाठराखणच केली। तर राष्ट्रवादीचे प्रवक्ते सूरज चव्हाण यांनी काल नेमकं काय म्हटलेलं होतं आपण पाहूया। नवाबभाईवरती झालेले आरोप आहेत, त्या आरोपाची चौकशी चालू आहे। कुठेही ते आरोप अजून सिद्ध झालेले नाहीत। त्यामुळे वक्तव्य करत असताना त्यांनी विचारपूर्वक वक्तव्य करावेत, ज्या वक्तव्यातून महायुतीमध्ये मिठाचा खडा पडणार नाही। नवाबभाई त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं मुंबईसाठी एक कमिटी स्थापन करण्यात आलेली आहे आणि ती कमिटी त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकारिणीवर काम करत असते। अमित साटम असतील किंवा इतर कोणी पदाधिकारी असतील, महायुतीचे सर्व निर्णय घेण्याचे अधिकार हे महायुतीमधील 3 मुख्य नेत्यांना आहेत। त्याच्यामुळं अमित साटम काय म्हणतात ते आमच्यासाठी महत्त्वाचं नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।